फुल घाण रस्ता आहे, एवढा खतरनाक टर्न आहे ना. वरती आलोय आणि घाटामध्ये झाले होते आपल्या गाडीच्या टायर वरती. काही आपल्याला असं काहीतरी वातावरण दिसतंय, काहीच दिसत नाही पुढचं ना. गाडी फेल झालेली घाटामध्ये, तर अण्णाची गाडी फेल झालेली आहे. आता इकडनं गाडी उतरायला लागून आपल्याला ते असं काहीतरी वातावरण झालेलं आहे, काहीच दिसत नाही. डायरेक्ट जाम कार्यक्रम आहे, डायरेक्ट समोर टर्न बिन काहीच 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 दिसत नाही. पुढं मुंबईवरून रिटर्न येऊ राहिले. हॅलो गाईस, स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. आणि आज तुमच्या भावाने परत एकदा केला आहे नवीन ब्लॉग चालू. खूप दिवसांनी आपला ब्लॉग येणार आहे. आणि आज भरलेली आहे आपण गाडी, टोमॅटो भरलेलं आहे. तर जायचं आपल्याला गुजरातला. तर बघत राहा आपला ब्लॉग कसं होतं काही नाही. पण आपली गाडी भरलेली आहे, असं काहीतरी दिसतंय. टायर तर डायरेक्ट दाबलेले आहे, आपलं डिस्क झालेलं आहे बेंड. इथं बेंड आहे. त्या दिवशी गाडी आपटली होती माझ्याकडून, अशी पॅक केली गाडी. तर निघायचं आहे आपल्याला. तर आज संध्याकाळी आपण असणार गुजरातमध्ये 10 वाजेपर्यंत, नाही 10 नाही 12 वाजेपर्यंत गाडी जायला लावली मार्केटला. बघू काय कसं होतं आहे काही नाही आपलं आता प्रवास. बघत राहा आपला ब्लॉग असंच शेवटपर्यंत. आता गाडी बिडी वळून आता निघाला आहे तुमचा भाऊ. तर आपला ब्लॉग असंच कंटिन्यू बघत राहायचं आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि लाईक कमेंट आणि शेअर हे पण करून टाकायचं. आणि ब्लॉग कसे हे कमेंट करून 100% कळवायचं. तर बघत राहा आपला ब्लॉग कसा असतो. ब्लॉग काय नाही कमेंट करून सांगा. तर आता निघालं आहे. आता इथून जरा पाणी बॉटल वगैरे घेऊन जाऊ, कारण पुढं पाणी वगैरे काही चांगलं लागत नाही, म्हणजे भेटत नाही. तर आपण इथूनच पाणी बॉटल नेत असतोय. पाणी बॉटलचा बॉक्स आणलाय, आता निघू राहिलाय तुमचा भाऊ. तर बघत राहा आपला ब्लॉग आणि आपल्या भावाला असं सपोर्ट करत राहा. असंच मी तुम्हाला गुजरात दाखवत जाईल. आता ग्रीस वगैरे मारायला, ग्रीस मारून घेतलं गाडीला, चाललंय काम ग्रीस मारायचं. पाट्यांना काहीच ग्रीस नव्हतं राहिलं, त्याच्यावर म्हटलं ग्रीस मारून घेऊ आता. तरी महिना नाही 8 दिवस होता रे ग्रीस मारेलच नाही. घाटाला लागलंय, आता चढतोय घाट. छोटासा घाट आहे पण चढू राहिला. जो आलाय आता नांदूरचा बायपास. इकडं नांदूर गाव आहे, इकडं बायपास येऊ. डायरेक्ट आपली गाडी 80 ने सुटेल आता या विषयावर. डायरेक्ट 80 लॉक चालायचं आता. नातकरीची काही चालावंच लागतंय, चालावं दाखवावंच लागतंय. असं काहीतरी वातावरण झालेलं आहे. आणि या वातावरणामध्ये चाललाय तुमचा भाऊ 80 लॉकचा तोडला आहे सगळा आपला मोसम. आलोय आपण समृद्धीच्या खाली. आता आहे सिन्नरचं समृद्धी, महामार्ग समृद्धी. तर आता इथून पुढं जायचं आपल्याला. इथून नाशिक राहतंय 50 नाही 30 किलोमीटर राहतंय. तर चाललोय आपण. आपल्याला आता इथं समृद्धीच्या पुढं आपले मित्र भेटले. आता त्यांनी थांबवलं, आवडत दिलंय. भाऊची गाडी पाठीमागे उभी आहे. आता भाऊला भेटू आपण आणि जाऊ. परत भाऊ नाराज झाला असता गाडी थांबवली नाही म्हणून. काय करणार, थांबतो. येऊ राहिला भाऊ आपला. आली भाऊची गाडी पुढं, भाऊ आलाय पुढं. आता इकडं आपले भाऊ ती भेटले पुढं मुंबईवरून रिटर्न येऊ राहिले भाऊ ते दोघं पण. त्या दिवशी मुंबईला भेट झाली होती आमची. बाई आपली भाऊची गाडी आहे. आता निघू राहिलो आपण. भाऊला त्यांना भेटलो, आता चाललो एकदम
पुढं ही भाऊची गाडी आहे अशी. भाऊन ते पण निघाले आता. असंच होत असतं थोडंफार टाईमपास, पण मग भेटावं लागतं आपल्या मित्रांना. मित्र सोडून चालत नसतं. जीवाला जीव देणार मित्र असलेच पाहिजे. तर आपल्या गाडीचे व्हिडिओ काढले होते भाऊने, मग भाऊकडनं व्हिडिओ घेतले प्रतीक दादाकडून. आणि आता तसंच पुढं निघालो आपल्या पुढच्या प्रवासाला. धिंगाणा रे, नुसता धिंगाणा. मित्रांनो आता आपण निघालोय सिन्नरच्या पुढे. सिन्नरच्या पुढे निघाल्याच्या नंतर आपल्याला लागलाय पाऊस. पाऊस बघायचा असेल तर आपला ब्लॉग बघा. नाही, पाऊस बघायचा असेल तर आपला ब्लॉग बघावाच लागतोय. आपण गेलो तर असा काहीतरी पाऊस असतोय आणि पावसामध्ये दिसतोय आपला घोडा. काही पण बोलतोय यार, मी मान नाही जमत एवढं. तर मित्रांनो आता सिन्नरच्या पुढे निघालाय तुमचा भाऊ आणि लागलाय पाऊस लागलाय आणि चाललोय दामादामानी. असा काहीतरी पाऊस आहे आणि बाहेर असं काहीतरी वातावरण आहे. भाऊ नाकीन खेळायला लागलं. नाही असं वाटतंय भाऊ न खेळू नको. माझं आमचं बोटट घालची भाऊ. सॉरी अण्णा आहे वाटतं. अण्णा अशा डेंजर घाटांमधून जायचं आहे की ते घाट एकदम फार वेगळ्याच क्वालिटीचे. आणि इथंच आपल्याला पाऊस लागलाय म्हणजे अजून काय कुठं आपल्याला काय होतंय काय पण असं काहीतरी वातावरण आहे. तिकडं आपली सिन्नर MIDC आपण नाशिकच्या टोल नाक्यावरती. टोल नाका क्रॉस करायचा. बहुत गंदा धंदा है, क्या करेंगे. मजबुरीने माझ होता घेतला चिरून. मग काय आता चालूय आपण नाशिकमध्ये एवढी गर्दी ना काय सांगायची. येतानी पब्लिक म्हणजे पुण्याकडे जाणारी पब्लिक फुल गर्दी आहे रस्त्याला. आपण आले आता नाशिकमध्ये. फायनली नाशिक सिटीच्या बाहेर निघालोय आपण आता. पेठ रोडला लागलोय. अशा रस्त्याचा सामना करीत आपण पेठ रोडला लागलोय. पूर्ण नाशिक पार केलं आणि नाशिक सिटीमध्ये आपल्याला पडलंय फाईन. म्हणजे सिग्नल माझ्याकडून मोडलं गेलं. सिग्नल मी बघितलंच नाही. सिग्नल डायरेक्ट घेतले फोटो काढून. मग काय तर आता थोडं पुढे येऊन थांबलो होतो. गाडीचे सेल्बम लईच खराब झाले होते, त्याच्यामुळे म्हटलं थोडंफार धुवून घ्यावं. काहीच दिसत नाही, डायरेक्ट खराब झाले. इथे येऊन थांबलो असं काहीतरी कुठलं तरी पॉईंट. हेडलाईट वगैरे घेतली साफ करून आता निघालो आहे. तर आता मॅपला दाखवत आहे की करंजळी गाडी जाम. असं काहीतरी दाखवत आहे गाडी जाम आहे आता. इथं फुल टेला लागणार आहे घाटामध्ये. गाडी जाम मांडल्यावरती काही टाईमपास होतो. पाहू आपण शॉर्टकट आहे एक, शॉर्टकटने जाऊ. आलो आहे आता आपण टोल नाक्यावरती. इकडं दुसरा टोल नाका लागला आता आपल्याला. नाशिकचा गेला. नाशिकच्या पुढं पेठ रोडला एक टोल नाका आहे. तो टोल नाका लागला आहे आणि पाठीमागून इथे आहे 2673. तर 2673साठी थांबायचं आहे आपल्याला एक 15-20 मिनटं. ते आपल्याच पाठीमागं होते. येऊ राहिली ती पण गाडी. टोल नाका आहे. खुल जा सिमसी. खुल गया. तिथं टायर वगैरे चेक करून घेऊ आपण आणि तोपर्यंत ती गाडी येते आपली.
आता इथं अंकल ते भेटले होते 2673. आता निघायचं आपल्याला इथून. आपली 2673 चालू झालाय आणि पाऊस चालूच आहे, बंद तर काही झाला नाही. पण धुकं पण आलंय आता, म्हणजे आता जायचं अवघडच झालंय. आता आपलं मागं 2673 आहे, 2673 थांबवली होती, म्हणजे अंकल आहे आमचे, तर मध्ये थांबले होते. त्यांनी चहा वगैरे पाजला आपल्याला, पुढे निघालोय आता. ते पण येऊ राहिले मागून. आता डायरेक्ट थांबलो तर थांबू, नाही तर मग डायरेक्ट नॉन स्टॉप जाऊ, कारण की थोडाफार प्रॉब्लेम आहे आपल्या गाडीचा. घाटामध्ये थोडंफार जाम दाखवत आहे, पण तरी आपण घाटातनं जाणार. असं काहीतरी वातावरण दाखवतंय, ते असं काहीतरी वातावरण झालेलं आहे. काहीच दिसत नाही, डायरेक्ट जाम कार्यक्रम आहे. डायरेक्ट समोर टर्न बिन काहीच दिसत नाही. डायरेक्ट बाबू आता कसं उतरायचं आहे घाट आपल्याला, आपलं माहिती आहे. आता एकदम दम्माने उतरायचं आहे आता आपल्याला घाट. टर्न कुठं आहे, काय कुठं आहे, काहीच नाही माहिती. फार काहीच दिसत नाही डायरेक्ट. आता थोडंफार वातावरण चांगलं झालंय, आता दिसतंय थोडं. पाठीमागं काहीच दिसत नव्हतं. आता अण्णाची गाडी फेल झालेली आहे. आता इकडनं गाडी उतरावं लागेल आपल्याला. काढून तिथून मध्येच गाडी फेल झालेली होती अण्णाची. धिंगाणा कार्यक्रम असतं इकडं गुजरातला येणं अवघडच आहे. यायची इच्छा होत नाही, पण आता काय करणार, मजबुरी. गाडी फेल झालेली घाटामध्ये. असं काहीतरी 2 गाड्या फेल झालेल्या, एक इकडे एक तिकडे. असं काहीतरी गाड्या काढीत आहे. फुल घाण रस्ता आहे, एवढा खतरनाक टर्न आहे ना. बालाजीवाला पा कसा वागतोय आता. तसंच आपल्याला दम्माने काढायची गाडी. लागलाय आता आपल्याला, तो टर्नच्या पुढे आलोय. आता लागलाय जाम, गाड जाम आहे इथं. चालू आहे, निघतील थोड्या दम्माने गाड्या. आणि त्याच्यात आपल्या डिस्क झालाय बेंड, त्याच्यामुळं गाडी लय मला एकदम असं भीती वाटू राहिली गाडीची. फायनली आपण घाट उतरून आलेलो आहे, आणि आता अजून एक राहिलाय घाट. तोपर्यंत आपल्या मनामध्ये डायरेक्ट काळजाचे डोके स्थिर नाही होणार आहे. कारण की घाटच असे, तिथं भले ड्रायव्हर लोक थकतात, तिथं आपण डिरिंग करतोय मी पण. त्याच्यामुळे तो आपल्या इन्स्टा आय डीला आणि सबस्क्रायबर वाढून टाका. यूट्यूब चॅनलला इन्स्टा आय डीला फॉलो करायचं, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाकायचं, वाढून टाकायचं, धिंगाणा करून टाकायचं डायरेक्ट. आणि तुम्हाला अजून पुढचा एक घाट दाखवतो. आणि कसं आहे काय वातावरण कमेंटमध्ये पण सांगायचं. आणि ड्रायव्हिंग धंदा सोपा आहे का अवघड हे पण कमेंटमध्ये सांगायचं. काही विषय नाही, लवकरच तुमच्यासाठी एक नवीन बातमी देणार, म्हणजे आनंदाची खबर देणार आहे. इथून पुढं लागलाय आपल्याला घाट. घाटामध्ये जाम दिसतंय थोडं. बघू आता काय असतंय काय नाही घाटामध्ये. लागलाय शेवट घाट, जामच आपल्याला. तर क्या करेगा नसीब, त्या आगे कोई जा नाही सकता ना. तर फायनली आपण आता घाट चढूनवरती आलोय, आणि घाटामध्ये झाले होते आपल्या गाडीच्या टायरवरती. नाही रे, गाडीचे टायर वर झाले होते. फुल ते शेजारी कार होते आपल्या,
कारवाले लागले आरडायला. कारमध्ये बाया होत्या, लेडीज होत्या, फुल आरडायला लागले. मी घाबरलो होतो. पण डेरिंग हे मेरे में भी, हमारे में भी डेरिंग हे. तर आलोय आपण घाटाच्या वरती. आता जरा सुकून, आता राहिला एक घाट कपाळला, तर तो पण आपण हळूहळू पार करून पुढं जाऊ आणि आपली गाडी खाली करून घेऊ. काय धुकं आणि आता काही घाटबीट नाही राहिलं, पण धुकं आलंय, डगं खाली उतरले असं म्हणायला हरकत नाही आपल्याला. काहीच दिसत नाही पुढचं, त्याच्यामुळे एखाद्या गाडीच्या मागं चालावं लागत आहे. आणि मोठ्या गाड्या येत आहे पुढून आणि डायरेक्ट जागेवरची टर्न बिन राहते रस्त्याला. तसं पाहिलं गेलं तर या रस्त्याला पिकअपवाल्यांचा दरारा जास्तच राहतोय. सगळ्या भाजी माफियावाली, सगळे भाजी माफिया. काहीच दिसत नाही पुढचं. दिसतंय काहीच नाही बरं. काहीच खड्डा कुठं आहे आणि रस्ता कुठं आहे काहीच दिसत नाही. डायरेक्ट दमाने सगळ्या गाड्यांच्या पाठीमागं चालावं लागत थोडं. महाराष्ट्र आणि गुजरातची बाँड्री. तिथं गाड्या बिड्या थांबवित असत्या. पण आपण काय थांबत नसतो, कारण की आपला विषय जरा वेगळा आहे. आपल्याला हात करत होते, पण आपण काय थांबत नाही. तर गाईज, याला तुमच्या इकडे काय म्हणतात ते कमेंट करून सांगा. आम्ही याला धुकं मानतो. असं काहीतरी दिसतंय भाऊ, काय म्हणतात याला, हे पहा असं काहीतरी वातावरण नाही भाऊ. आणि त्याच्यामध्ये मी गाडी चालवतो बरं का. जाम कार्यक्रम आहे, जाम डायरेक्ट हो नाद नाही करायचा. यावाच लागतंय जिरून घ्यायला गुजरातला. फायनली आपण मार्केटमध्ये पोहोचलोय, पण मेन शूट राहिलेली ते माझ्याकडनं घ्यायचे. त्याविषयी नाही, थोडा प्रॉब्लेम झाला. गाडीमध्ये चार्जिंग होत नव्हता मोबाईल, त्याच्यामुळे स्विच ऑफ झाला होता. तर पोचलोय आता मार्केटमध्ये. असं मार्केट आहे, इकडे गाडी उभी आहे आपली. मार्केट गाडी बिडी खाली करायची आणि पार्किंगला गाडी लावून झोपायचं. उद्या सकाळी कॅरेट घ्यायचे आपल्याला. कॅरेट घेऊन मग जायचं आपल्याला. तर बघत राहा आपला ब्लॉग कंटिन्यू. काहीच आता कॅरेट घेऊन मार्केटच्या बाहेर निघालोय आणि रिटर्न जायचं आता आपल्याला. संगमनेरला सगळं काय उरकलंय आता, रिटर्नला पण लागलोय. तर असं काहीतरी वातावरण आहे बाहेर. मार्केटच्या बाहेर आलो आता, सिटीच्या पण बाहेर आलो. काही आपल्याला असं काहीतरी वातावरण दिसतंय. तर आपल्याला सुतारपाड्याच्या पुढं परत एक गाडी पलटी दिसली. गाडी डायरेक्ट तिकडे पलटी झालेली वाटतं. गाडी उचलली वाटतं, असं नाही. ट्रेननी गाडी उचललेली आहे. खाली पडलेला माल लोड करायचं काम चालू होतं. इकडे पुढे तरी गाडी उभी असेल. या गाडीवरचा माल तिकडे खाली पडलेला होता वाटतं. पेठचा घाट आहे बाई. पेठ गावापासून पेठ बायपास येऊ. बायपासपासून घाट जाम आहे. हे पाहिजे लाईन किती लांबपर्यंत आहे. आपण कसं वन साईड काढून देत असतो गाडी, रॉंग साईडने काढून घ्यायची. घाटापर्यंत आहे अशीच लाईन असेल बहुतेक, मला असं वाटतं. डायरेक्ट गाड्या उभ्या आहे, डायरेक्ट बंद. पुढून गाडी आली तर डायरेक्ट गाडी साईडला लावावं लागणार आहे आपल्याला. जाम लागलंय तर पुढं किती जाम आहे काय माहित नाही. आता घाटाच्या अलीकडंच एवढं जाम आहे, म्हणजे घाटामध्ये तर फार विचारायचं नाही. इकडं पहा घाटाच्या अलीकडंच